नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल ज्यामध्ये इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह हा टॉपिक आहे किंवा तो भाग सिलेबसमध्ये आहे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज आपण या ठिकाणी जे सिनोनिम्स आहेत जे समानार्थी शब्द आहेत त्याची चर्चा करणार आहोत जे यापूर्वी तलाठी भरती असेल PSI STS असेल MPSCची एक्झाम असेल ग्रामसेवक वेगवेगळ्या परीक्षांना जे समानार्थी शब्द विचारले गेलेले आहेत ते या ठिकाणी आज आपल्याला कव्हर करायचे आहेत। तर शेवटपर्यंत बघा आणि नोटिंग करून घ्या, वहीवर लिहत चाला हे शब्द। बघा पहिला एक शब्द तुम्हाला विचारला गेलेला आहे तो म्हणजे अब्स्कॉन्ड नावाचा हा शब्द आहे। बघा अब्स्कॉन्ड आणि मग खाली ऑप्शन तुम्हाला दिली होती, पहिला टू कम बॅक, दुसरा टू कंटिन्यू, तिसरा टू रन अवे आणि चौथा टू रिटर्न। ओके, अब्स्कॉन्ड म्हणजे काय हे तुम्हाला ओळखायचं होतं। काय टू कम बॅक म्हणजे आपण म्हणतो वापस येणे, टू कंटिन्यू सातत्य असणे, टू रन अवे पळून जाणे किंवा फरार होणे आणि टू रिटर्न वापस येणे। बघा या ठिकाणी जर बघितलं अब्स्कॉन्ड म्हणजे काय याचा अर्थ माहीत असणं फार गरजेचं असतं या प्रश्नाचं उत्तर यायचं असेल तर। आणि अब्स्कॉन्डचा अर्थ होतो आहे फरार होणे। काय फरार होणे। मग फरार होण्यासाठी जर बघितले या ठिकाणी ऑप्शन तुम्ही तर तुमचं उत्तर येत आहे ते म्हणजे टू रन अवे। अब्स्कॉन्डसाठी समानार्थी शब्द काय आहे? टू रन अवे। या आधीच्या परीक्षेला विचारलेला प्रश्न। पुढे आपण जातो आहे अपील। अपील हा शब्द विचारला गेला आहे आणि अपीलचा सिनोनिम विचारलं गेलेला आहे, अपीलचा समानार्थी शब्द विचारला गेला आहे। आता अपील म्हणजे काय आधी ते आपण बघू। अपील म्हणजे एखादी विनंती करणं म्हणतो आपण किंवा एखाद्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी आपण वरच्या वरिष्ठांकडे जात असतो, एखादं आव्हान करत असतो त्या ठिकाणी अपील। मग खाली तुम्हाला ऑप्शन दिले होते ॲडव्हाइस, त्याच्यानंतर सजेस्ट, त्यानंतर प्लीड आणि रिक्वेस्ट। आता प्रश्न गोंधळात पाडणारा आहे की अपील म्हणजे काय, कारण की अपीलमध्ये आपल्याला बरेच जणांना समजा ॲडवाईस सल्ला तर येणार नाही आहे, सजेस्ट सुचविणे येणार नाही आहे, राहिलं मग प्लीड म्हणजे विनंती आणि रिक्वेस्ट म्हणजे सुद्धा विनंती येते। मात्र अपीलमध्ये काय येतं म्हणजे आपण ते प्लिया हा शब्द तुम्ही ऐकला असेल। ओके, अपील म्हणजे प्लीड म्हणजे थोडीशी जास्त त्या ठिकाणी प्रभावी विनंती ज्याला म्हणतोय ना आपण, त्यासाठी अपील हा शब्द वापरला जातो आहे। अपील म्हणजे प्लीड। या ठिकाणी स्पेलिंगकडे सुद्धा लक्ष देत चला। आता पुढचा या ठिकाणचा प्रश्न आहे एक अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की रिनाउन। बघा RENOWNED रिनाउन म्हणतो आपण त्याला, रिनाउन। रिनाउनसाठी समानार्थी शब्द खाली दिले होते ऑप्शनमध्ये, फेमस, दुसरा हॅप्पी, तिसरा जॉयफुल आणि चौथा इव्हिल। बघा रिनाउन या शब्दाचा अर्थ आधी लक्षात घ्या। रिनाउन म्हणजे नामांकित किंवा एखादा प्रसिद्ध असं आपण ज्याला म्हणतोय तो व्यक्ती, रिनाउन। आता तुमच्या लक्षात येईल की खाली फेमस, हॅप्पी, जॉयफुल आणि इव्हिल काय येईल? रिनाउनसाठी मित्रांनो सरळ आहे, प्रसिद्ध म्हटल्यावर आपल्याला तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की फेमस हा शब्द या ठिकाणी येणार आहे रिनाउनसाठी। पुढे आणखी एक प्रश्न आहे बेडलॅम हा शब्द विचारला गेला होता। बेडलॅम म्हणजे काय सगळ्यात आधी ते लक्षात घ्या, वेड्याचे हॉस्पिटल असं आपण म्हणतोय किंवा वेड्याचे रुग्णालय असं आपण त्याला म्हणू शकतो। ओके, बेडलॅम। मग बेडलॅमसाठी समानार्थी शब्द खाली ऑप्शन दिले होते की हॉस्पिटल, दुसरा स्कूल, तिसरा मॅड हाऊस आणि चौथा ऑर्फेन्ज। बघा हॉस्पिटल म्हणजे काय? दवाखाना। स्कूल म्हणजे काय? शाळा। मॅड हाऊस म्हणजे काय? बघा हा शब्द फार महत्त्वाचा आहे। मॅड हाऊस म्हणजे वेड्याचे इस्पितळ असं त्याला म्हटलं जातं, वेड्याचे इस्पितळ। आणि शेवटचं जे होतं ऑर्फेन्ज त्याला आपण अनाथाश्रम असं म्हणतो। मग इथे तुमच्या लक्षात येईल की बेडलॅम म्हणजे काय। बेडलॅमसाठी एक सरळ समानार्थी शब्द इथे दिसतो आहे आपल्याला आणि तो आहे मॅड हाऊस। काय बेडलॅमसाठी या ठिकाणी मॅड हाऊस हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, पाठच करून ठेवायचा आहे। पुढचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारला गेला आहे यापूर्वी तो म्हणजे प्रेज वर्दी आपण ज्याला म्हणतो आहे। ओके, प्रेज वर्दी।
प्रेज प्रेज म्हणजे काय? एवढं प्रेजबद्दल जर तुम्ही बघितलं असेल, प्रेज इथे PRAISE आहे हा, प्रेजवर्दी. प्रेजवर्दी, प्रेज म्हणजे स्तुती म्हणतो ना आपण, आणि प्रेजवर्दी म्हणजे स्तुती करण्यायोग्य, ज्याला आपण उल्लेखनीय किंवा प्रशंसनीय असं म्हणू शकतो. आणि मग खाली ऑप्शन दिली होती ती क्रेडिटेबल, दुसरं क्रेड्युलस, तिसरं इनक्रेडिबल आणि चौथं क्रेडिटेबल. बघा, प्रेज वर्दीसाठीचा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. प्रशंसा करण्याजोगा, त्यासाठीचा समानार्थी शब्द मित्रांनो आहे प्रेज वर्दीसाठीचा, तो म्हणजे क्रेडिटेबल. काय? क्रेडिटेबल. तलाठी भरती तुम्ही देत असाल किंवा इतर कोणतीही सरळ सेवा भरती देत असाल तर तुम्हाला मुख्यत्वे करून जे MPSCच्या विविध एक्झामचे जे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत, ज्यामध्ये जी काही व्होकॅब्युलरी विचारली गेली मित्रांनो, ती आधी नीट करा. कारण तिकडचे प्रश्न मॅक्झिमम रिपीट आहेत इकडे खाली सरळ सेवेला. आणि मग हा व्हिडिओ कदाचित MPSCवाला विद्यार्थी बघत असेल तर त्याला लक्षात येईल की अरे हे प्रश्न तर खूप सारे MPSCलाही विचारले गेले आहेत. ओके, क्रेडिटेबल असं आपण त्याला म्हणतोय. या ठिकाणी पुढचा शब्द बघा मित्रांनो, समानार्थी शब्दांमध्ये, तो म्हणजे मटेरियलिस्टिक हा शब्द विचारला गेला आहे. काय? नोटिंग करत चला, लिहत चला. मटेरियलिस्टिक असं आपण त्याला म्हणतो आहे. आणि मग खाली ऑप्शन होते या ठिकाणी मग मटेरियलिस्टिकसाठी ऑप्शन दिलेली होती रिच. रिच म्हणजे मग आपल्याला माहीत आहे श्रीमंत. दुसरा दिला होता त्या ठिकाणी तुम्हाला वर्डली. ओके, तिसरा ऑप्शन दिला होता ह्युमेन. आणि चौथा ऑप्शन दिलेला होता तुम्हाला या ठिकाणी, तो म्हणजे कॅलस, ज्याला आपण काय म्हणतो, निष्ठुर असं म्हणतो आहोत, कॅलस. मटेरियलिस्टिक. आता मटेरियलिस्टिकचं जर तुम्ही आधी अर्थ काढला तर काय होईल? भौतिकवादी असं आपण त्याला म्हणतो आहे. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की याचा समानार्थी शब्द काय, रिच, वर्डली, ह्युमेन की कॅलस. आणि तुम्ही लगेच लक्षात घ्याल की त्याला भौतिकवादीला आपण वर्डली हा शब्द वापरत असतो. काय? वर्डली. पुढे आपण जातो आहे या ठिकाणी आणखी एका शब्दाकडे, ते म्हणजे फॉर्टिट्यूड हा शब्द आहे. बघा, फॉर्टिट्यूड, FORTITUD. फॉर्टिट्यूडसाठी या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिले होते. एक म्हणजे इनव्हाय, दुसरा ऑप्शन होता फाल्सिटी. ओके, फाल्सिटी. तिसरा ऑप्शन या ठिकाणी होता करेज. करेज. प्रत्येक शब्दाचे अर्थ माहीत असणं मला वाटतं गरजेचे आहेत, ते माहीत झाले तर जास्त फायदा होईल आपला. आणि चौथा होता पॉवर. आणि मग फॉर्टिट्यूडसाठी समानार्थी शब्द बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, फॉर्टिट्यूड म्हणजे काय. आता इकडे जर बघितलं, इनवाय म्हणजे हेवा, फाल्सिटी म्हणजे खोटेपणा, त्यानंतर आपण बघतो करेज म्हणजे धैर्य, आणि पॉवर म्हणजे ताकद. मित्रांनो, फॉर्टिट्यूडचा अर्थ जर आपण बघितला ना तर तो येतो धैर्य. आणि मग मला वाटतं धैर्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापरणार आहात? तुम्ही वापरणार आहात करेज हा शब्द. फॉर्टिट्यूडचा समानार्थी शब्द या ठिकाणी तुम्ही बघतायत. पुढचा एक शब्द या ठिकाणी विचारला गेला आहे, तो म्हणजे ॲडमॉनिश असं आपण त्याला म्हणतोय. ॲडमॉनिश. ॲडमॉनिश त्यासाठीचे समानार्थी शब्द खाली काय दिले होते? पहिला दिला होता वॉर्निंग हा शब्द. वॉर्निंग. ॲडमॉनिशचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे, वॉर्निंग दिला आहे. दुसरा दिला या ठिकाणी पनिशमेंट. बघा, स्पेलिंगकडे लक्ष द्या, पनिशमेंट. ओके, त्यानंतर तिसरा शब्द या ठिकाणी दिला आहे, तो म्हणजे सेंटेन्स. ओके, सेंटेन्स. आणि चौथा शब्द दिला आहे फ्रीडम. ॲडमॉनिश म्हणजे काय येणार आहे? 18 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर येते त्याचं वॉर्निंग हे उत्तर त्याचं येत आहे. कानउघडणी करणे किंवा एखादी सूचना देणे असं आपण त्याला म्हणत असतो. पुढचा समानार्थी शब्द थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं गेलं होतं. एक वाक्य दिलं गेलं होतं की प्रॉस्पेरिटी मेक्स फ्रेंड्स, ॲडव्हर्सिटी टेस्ट देम. आणि ॲडव्हर्सिटीच्या खाली अंडरलाईन केली होती. आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की ॲडव्हर्सिटीचा सिनॉनिम्स ओळखा. आणि पुढे मग ऑप्शन होते. पहिला होता डिसग्रेस हा शब्द या ठिकाणी दिला होता. दुसरा होता प्रेडिकॅमेंट. ओके, प्रेडिकॅमेंट. तिसरा होता पॉवर्टी. ॲडव्हर्सिटीचा समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. आणि चौथा होता नन, म्हणजे यापैकी नाही. 14 नंबरचा प्रश्न बघितला तर तुमच्या काय लक्षात येत आहे? बघा,
प्रॉस्परिटी मेक्स फ्रेंड, ॲडव्हर्सिटी टेस्ट देम. बघा, प्रॉस्पेरिटी मेक्स फ्रेंड्स म्हणजे या ठिकाणी तुमचे फ्रेंड केव्हा जमणार आहेत, जेव्हा तुमच्याकडे सुबत्ता असेल तेव्हा. प्रॉस्पेरिटी म्हणजे सुबत्ता. मग ॲडव्हर्सिटी कुठेतरी त्याच्या विरुद्ध अर्थीमध्ये जात आहे, बरोबर, कारण की या ठिकाणचा अर्थ याचा वेगळा होतो आहे. ॲडव्हर्सिटी म्हणजे गरिबी म्हणू शकतो आपण, मग त्यासाठी पॉवर्टी हा शब्द या ठिकाणी वापरतोय आपण. पुढचा शब्द या ठिकाणी आपण बघतो आहोत समानार्थी शब्द, आणि तो आहे इनकलकेट हा शब्द. इनकलकेट. ओके, थोडासा स्पीड मुद्दाम कमी ठेवतो या. मला जे एकदम म्हणजे नवीन विद्यार्थी आहेत, इंग्रजीमध्ये कच्चे आहेत, असे विद्यार्थ्यांना मी सोबत घेऊन जातोय. तुम्हाला स्पीडमध्ये बघायचं असेल तर इथे वरती 3 डॉट्स येतील, तिथे जाऊन तुम्ही स्पीड वाढवू शकतात. इनकलकेट. इनकलकेट म्हणजे काय? पहिला ऑप्शन होता डीप इम्प्रेशन. बघा, डीप इम्प्रेशन. दुसरा ऑप्शन होता इमोरल. इमोरल दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन होता बॅड इन्फ्लुएन्स. बघा, बॅड इन्फ्लुएन्स, इन्फ्लुएन्स, ENC, बॅड इन्फ्लुएन्स. आणि चौथा ऑप्शन होता टीचिंग. डी नंबरचा ऑप्शन जो होता टीचिंग. तुम्हाला ओळखायचं होतं इनकलकेट म्हणजे काय. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की इनकलकेट म्हणजे काय. इनकलकेट म्हणजे अनुकरण. आणि मग अनुकरणासाठी कोणता शब्द आम्ही वापरणार मित्रांनो, या ठिकाणी डीप इम्प्रेशन त्याला म्हणतोय आपण. एखाद्यावर प्रभाव पडणं म्हणतो ना आपण. ओके, एखाद्याचा आपल्यावर प्रभाव पडतो आहे, आपण मग त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. डीप इम्प्रेशन, इनकलकेट यासाठी वापरलेला हा शब्द. पुढचा आपल्याला आलेला शब्द आहे तो म्हणजे टेम्परेचर. बघा, शब्द फसवणारा आहे. टेम्परेचर. थोडंसं स्पेलिंगकडेही लक्ष द्या. टेम्परेचर म्हणजे काय? खाली मग ऑप्शन होते तुम्हाला इथे. अबनॉर्मल हा एक ऑप्शन होता, अबनॉर्मल. दुसरा मॅड हा एक ऑप्शन होता, मॅड. तिसरा मॉडरेट हा ऑप्शन आहे, मॉडरेट. आणि चौथा हाय टेम्पर्ड हा एक ऑप्शन आहे, हाय टेम्पर्ड. ओके, टेम्पर्ड म्हणजे काय? टेम्परेचर म्हणजे काय मित्रांनो? टेम्परेचर म्हणजे सौम्य असं आपण त्याला म्हणत असतो. मग इकडे जर बघितलं तुम्ही, अबनॉर्मल म्हणजे असामान्य, मॅड म्हणजे वेडा, मॉडरेट म्हणजे योग्य प्रमाणात, आणि पुढचं होतं हाय टेम्पर्ड. टेम्परेचर 16 नंबरचा प्रश्न. सौम्य म्हणजे त्यासाठी तुम्ही शब्द वापरू शकतात मॉडरेट. काय? मॉडरेट हा शब्द. पुढे आपण जातो आहे. पुढचा एक शब्द या ठिकाणी विचारलेला आहे तुम्हाला, तो म्हणजे इमॅन्सिपेट. बघा, इमॅन्सिपेट. इमॅन्सिपेट म्हणजे पुढे ऑप्शन होते. मग एक होता लिबरेट, आपण म्हणतो लिबर्टी. लिबरेट हा एक ऑप्शन होता. लिबरेट म्हणजे आपण बघतो की मुक्त असं आपण त्याला म्हणत असतो. दुसरा ऑप्शन होता मर्डर. मर्डर म्हणजे आपल्याला माहीत आहे खून. इमॅन्सिपेटसाठीचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तिसरा ऑप्शन या ठिकाणी होता इन स्लेव. इन स्लेव म्हणजे काय? स्लेवरी आपण म्हणतो ना, गुलामगिरी. इन स्लेव म्हणजे गुलाम बनविणे. आणि चौथा ऑप्शन होता या ठिकाणी चेक. काय? चेक. इमॅन्सिपेटचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी काढायचा होता मित्रांनो. इमॅन्सिपेट म्हणजे त्याला मुक्त करणे असं आपण म्हणत असतो. काय? मुक्त करणे. इमॅन्सिपेट म्हणजे मुक्त करणे. आणि मग याच्यासाठी जर बघितलं आपण तर याचं उत्तर येणार आहे लिबरेट. लिबरेट म्हणजे सुद्धा मुक्त करणे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा शब्द या ठिकाणी विचारलेला होता तो म्हणजे डोसाईल. बघा, डोसाईल हा शब्द विचारला आहे तुम्हाला. ऑप्शन दिले मॅनेजेबल, पहिला ऑप्शन मॅनेजेबल. ओके, दुसरा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे सेम, SHAME. तिसरा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे तो हेजिस्टंट, हेजिटंट. आणि चौथा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ओबेडियंट. आता या प्रत्येकाचे जर अर्थ आपण बघायला गेलो, मॅनेजेबल म्हणजे मॅनेज होण्यासारखा, सेम म्हणजे आपण बघतो लाज वाटणे, हेजिटंट हा एक ऑप्शन आहे. पुढे होता ओबेडियंट. ओबेडियंट म्हणजे आपण बघतो आज्ञाधारक. आता इथे डोसाईलचा समानार्थी शब्द जर बघितला मित्रांनो, डोसाईल म्हणजे विनम्रता, आज्ञा पाळणारा असं आपण म्हणत असतो. आणि मग त्याचं समानार्थी शब्द आम्हाला लक्षात येतो की तो ओबेडियंट हा आहे. काय? ओबेडियंट.
पुढचं एक तुम्हाला असंच वाक्य दिलेलं होतं, द नेचर ऑफ मनी, काय, द नेचर ऑफ मर्सी, सॉरी मर्सी, मर्सी म्हणजे आपण म्हणतो ना दया वगैरे, त्या संदर्भातला शब्द आहे. मर्सी इज डिव्हाइन असं म्हटलेलं होतं, डिव्हाइन. आणि मग या डिव्हाइनच्या खाली अंडरलाईन केलेली होती. तुम्हाला समानार्थी शब्द ओळखायचा होता. पुढे ऑप्शन मग तुमच्यासाठी होते, 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी होता ग्रेट. दुसरा ऑप्शन इथे होता इलेव्हेटेड, काय, इलेव्हेटेड. तिसरा ऑप्शन होता इनव्हिजिबल, काय, इनव्हिजिबल. आणि चौथा ऑप्शन तुमच्यासाठी होता हिवनली, हिवनली. ओके, हेवन म्हणतो ना आपण, हेवनली स्वर्गीय. ग्रेट म्हणजे काय म्हणतो आपण, महान. इलेव्हेटेड, त्यानंतर इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य म्हणतोय, आणि हिवनली म्हणजे स्वर्गीय म्हणतो आहे. मग डिव्हाइन, डिव्हाइनचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. आणि तुमच्या डिव्हाइन म्हटल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल स्वर्गीय साठी डिव्हाइन हा शब्द वापरला जातो, काय, स्वर्गीय यासाठी. पुढे आपण जातो आहे. पुढचा या ठिकाणचा शब्द विचारलेला होता तुम्हाला, तो म्हणजे डिफेक्शन, काय, डिफेक्शन. आणि याच्यासाठी मग समानार्थी शब्द काय दिलेले आहेत बघा. पहिला होता कर्टसी म्हणतो आपण त्याला, कर्टसी. ओके. दुसरा होता फेलर. कर्टसी म्हणजे काय, आपण त्याला एक सभ्य वगैरे म्हणतो ना, सभ्यता. ती फेलर म्हणलं आपल्याला माहीत आहे की अनसक्सेस, अपयश. त्यानंतर डेव्हिएशन हा एक शब्द होता खाली ऑप्शनमध्ये, डेव्हिएशन ज्याला आपण सोडून जाणे असं म्हणतोय. आणि पुढे होता चीटिंग, चीटिंग ज्या ठिकाणी फसवणूक करणारा किंवा फ्रॉड अशा स्वरूपाचं. डिफेक्शन याचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. इथे जर बघितलं मित्रांनो, डिफेक्शन म्हणजे सुद्धा पक्ष सोडणे वगैरे आपण ज्याला म्हणतो, आणि डेव्हिएशन म्हणजे सुद्धा सोडून जाणे. डिफेक्शन, डेव्हिएशन समान शब्द आहेत हे लक्षात घ्या. पुढचा आणखी एक शब्द तुम्हाला विचारला गेला आहे, तो वाक्याच्या स्वरूपात विचारला गेला होता की हिज आयडियाज आर रॅदर ऑर्थोडॉक्स ॲट टाईम. बघा, ऑर्थोडॉक्स याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन केली होती, ऑर्थोडॉक्स. ऑर्थोडॉक्सचा समानार्थी शब्द पुढे ऑप्शन होते ॲग्रिव्हेटिंग, ॲथिस्टिक, त्यानंतर कॉन्ट्ररी टू ॲक्सेप्ट ओपिनियन आणि एंटीसिंग असे ऑप्शन होते या ठिकाणचा हा प्रश्न. आणि इथे जर बघितलं ऑर्थोडॉक्स म्हणजे काय, तर कॉन्ट्ररी टू ॲक्सेप्ट ओपिनियन असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी जे वर्तन म्हणतो आपण ते इथे आपण म्हणूया. पुढचा एक प्रश्न असाच विचारला होता की प्रोटोटाईप स्वरूप, प्रोटोटाईप म्हणजे तो वाक्यामध्ये विचारला होता, द प्रोटोटाईप ऑफ दिस मशीन वाज प्रोड्यूस इन जपान. थोडंसं वाक्यावरून तुम्हाला आणखी अर्थ समजण्यास जास्त सोपं जाऊ शकतं. प्रोटोटाईप म्हणजे काय येऊ शकतं, मग खाली ऑप्शन होते. पहिला होता कॉपी, आपण त्याला कॉपी पेस्टमधलं ते नक्कल म्हणतो. दुसरा ऑप्शन होता सबस्टिट्यूट, सबस्टिट्यूट म्हणजे बदली आपण त्याला म्हणत असतो. तिसरा होता ओरिजिनल, ओरिजिनल म्हणजे आपण त्याला मूळ किंवा जे मुळातलं आहे ते म्हणतो. आणि चौथा ऑप्शन होता तो म्हणजे डुप्लिकेट, काय, डुप्लिकेट. आणि वर वाक्य पुन्हा सांगतो, द प्रोटोटाईप ऑफ दिस मशीन वाज प्रोड्यूस इन जपान. तुम्ही पूर्ण वाक्य वाचलं, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की मूळचं हे कुठे प्रोड्यूस झालेलं आहे, तर जपानमध्ये. आणि मग मूळसाठी जो शब्दप्रयोग या ठिकाणी आहे तो तुमच्या लक्षात यायला पाहिजे लगेच. प्रोटोटाईप म्हणजे ओरिजिनल, मूळ म्हणूया आपण त्याला, ओरिजिनल हा शब्द इथे लक्षात घ्या. ओके. पुढे आपण आणखी एक शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारला गेला आहे समानार्थीमध्ये, तो म्हणजे सॉलिसिट हा शब्द आहे. सॉलिसिट, सॉलिसिट म्हणजे काय. इथे मग ऑप्शन होते तुम्हाला, रिक्वेस्ट हा पहिला ऑप्शन होता. रिक्वेस्ट म्हणजे आपल्याला माहीत असतं की विनंती. ओके. दुसरा ऑप्शन होता तुमच्यासमोर तो म्हणजे ॲडमिट, ॲडमिट म्हणजे आपण म्हणतो ना मान्य करून घेणे वगैरे. ओके. तिसरं होतं प्रोपोज, एखादी बाब एखाद्या समोर ठेवणे त्याला मान्य करण्यासाठी, प्रोपोज. आणि चौथं होतं परफॉर्म, परफॉर्म म्हणजे आपण म्हणतो ना माझा हा परफॉर्मन्स आहे, मला काय येतं ते आपण दाखवतो एखाद्याला, सादरीकरण आपण त्याला म्हणू शकतो. सॉलिसिट म्हणजे काय मित्रांनो, सॉलिसिटचा अर्थ होतो विनंती. आणि मग विनंतीसाठी या ठिकाणी 4 शब्द आपल्यासमोर आहेत. आपण फायनल उत्तर देणार आहोत रिक्वेस्ट, काय, रिक्वेस्ट. आणखी एक शब्द या ठिकाणचा तो म्हणजे स्क्रिप्युलस असं आपण त्याला म्हणू शकतो. SCRUPULOUS,
स्क्रिप्युलस. आणि मग खाली पुढे ऑप्शन होते याच्यामध्ये की इम्प्रेसिव्ह हा एक ऑप्शन होता. इम्प्रेसिव्ह म्हणजे काय, एखाद्यावर छाप पाडणारा आपण त्याला म्हणतोय. दुसरा होता स्लो म्हणजे आपण त्याला मंद गतीने म्हणू शकतो. त्याच्यानंतर होता स्पेंड थ्रिफ्ट आपण ज्याला म्हणतोय. स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे हा गाजलेला शब्द आहे, खर्चिक, उधळपट्टी करणारा. आणि तिसरं होतं केअरफुल ऑफ डिटेल्स. बघा, केअरफुल ऑफ डिटेल्स म्हणतोय आपण त्याला. स्क्रुपलस यासाठी कोणता शब्द आहे, याचा अर्थ होतो की चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करणारा. आणि मग खाली 4 ऑप्शनमधून तुम्हाला निवडायचं असतं. आणि मग आपण जर बघितले हे सगळे ऑप्शन तर त्याच्यातून आपल्याला उत्तर नक्कीच निघतं. केअरफुल ऑफ डिटेल्स, त्याची पूर्ण माहिती जाणून घेणारा. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण समानार्थी शब्द सिनॉनिम्स इथे बघितलेले आहेत. काही महत्त्वाचे एक जवळपास 20 सिनॉनिम्स या ठिकाणी मला वाटतं खूप महत्त्वाचे आहेत, जे यापूर्वी विचारले गेलेले आहेत. ओके, विविध परीक्षांना विचारलेले हे सिनॉनिम्स आहेत, इकडे MPSC असेल किंवा सरळ सेवेच्या एक्झाम्सला. चला, निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. याच्या पुढेही असे लेक्चर्स घ्यायचे का ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, तुम्ही स्पेशल तलाठी भरतीची तयारी करत असाल तर याच्यासाठी आपण स्पेशल कोर्स डेव्हलप केलेला आहे. मग त्यामध्ये मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, GK आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, सगळं काही. ई-बुक्स आहेत, PDFs आहे, कारण मटेरियल बऱ्याच जणांना भेटत नाही. त्या सगळ्या बाबी, मागील प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस आहे, सगळं काही त्या कोर्समध्ये अंतर्भूत आहे. तुम्ही त्याच्यातले डेमो लेक्चर्स बघू शकतात, आधी फ्रीमधलं PDFs बघू शकतात आणि नंतर त्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, निश्चित त्या ठिकाणी जा, डाउनलोड करा आणि हा कोर्स एकदा बघा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.